नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. हातकणंगले तालुक्यातील शहापूर पोलिसांनी दमदार कारवाई करत घरफोड्या करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली आहे. प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने अशी त्यांची नावे असून पोलीस आणि त्यांच्याकडून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 53 लाख रुपयांचा 43 तोळे सोन्याचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 डिसेंबर रोजी निम शिरगाव इथं राहणाऱ्या हरी चोपडे यांच्या घरी घरफोडी झाली होती. या प्रकरणी चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीतील चोरीचे दागिने विक्रीसाठी आलेल्या येड्राव परिसरातून जेवण केलंय. प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही बेरोजगार असून त्यांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. दोघांकडून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी सुमारे 53,74,000 रुपये किमतीचे 43 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. या कारवाईत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित ढवळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रवींद्र महाजन यांनी सहभाग घेतलाय. चोरीचे दागिने खरेदी करणारे सराफ आणि एजंट यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी 9 गुन्ह्यांची उकल करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. या पत्रकार बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेला आहे. यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, डीबीची टीमने एक चांगल्या पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे. आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली. आणि दोघे आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत. त्यांच्यामध्ये 43.7 तोले सोना म्हणजे जवळपास 440 ग्राम सोना, ज्यांची आताची किंमत 53 लाखच्या वरती आहे. जवळपास 53 लाखची टोटल 43 तोले सोन्याची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे. त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे. आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आम्ही त्यांना पण आरोपी करण्याच्या ते तपासामध्ये करत आहे. एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे. आणि आजची पीसीचं मेन कारण काय असतात, आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात, ते सगळे मोठे डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील, पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून, एवढा पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे. मला असं वाटतं एक हेल्दी कॉम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेसमध्ये असला पाहिजे. आणि तो प्रक्रियामध्ये एक चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे. त्याबद्दल त्यांच्या एक योग्यता पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारचा पण सुद्धा आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे. मी आधीच तुम्हाला ते सांगितलेलं आहे की जे तपासामध्ये कोण काही निष्पन्न होतील त्याप्रमाणे योग्यता जे आमची लिगल कारवाई ते होणार आहे.